मंडळी नमस्कार. शहराच्या गर्दीपासून विरंगुळा हवा असेल तर आजचा हा प्रवास तुमच्यासाठी. चला पुन्हा एकदा माझ्यासोबत सह्याद्रीच्या सानिध्यात हिरव्यागार निसर्गासोबत एकरूप व्हायला, शेत शिवारांमधील हा पाण्याचा खळखळाट ऐकायला, वाटेत लागणाऱ्या मंदिरांचं दर्शन करायला आणि एका निसर्ग समृद्ध गावाची सफर करायला. तर चला आजच्या या निसर्गरम्य भटकंतीला सुरुवात करूया. मंडळी, नेहमी एकटा भटकंती करणारा मी आज मात्र निघालोय माझ्या फॅमिली सोबत सह्याद्रीच्या कुशीमधलं निसर्ग सौंदर्य पाहायला. पुणे शहरातून साधारण 9 वाजता बाहेर पडलो आणि आमचा प्रवास सुरू झाला पुणे बँगलोर महामार्गावर. या मार्गावरून थोडं पुढे आल्यावर आम्ही आमच्या गाडीच्या भुकेचा प्रश्न मार्गी लावला. गाडीमध्ये या ठिकाणी CNG भरल्यानंतर शेजारी असलेल्याच एका हॉटेलमध्ये आम्ही आमच्या भुकेच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आलो. आणि काही वेळातच आमच्या प्रश्नाचं उत्तर या डिशमध्ये आमच्या समोर आलं. या ठिकाणी यथेच्छ ताव मारून झाल्यावर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. या मार्गावरचे नसरापूर व कापूरवळ ही 2 ठिकाणे ओलांडून आम्ही किकवी या गावाजवळ पोहोचलो. याच ठिकाणी आम्ही हायवे सोडून आता काळदरी व परिंचेकडे जाणाऱ्या निसर्गरम्य रस्त्यावर प्रवास सुरू केला. शेत शिवारांमधून जाणारा हा निसर्गरम्य रस्ता मध्ये मध्ये काही टुमदार गावांचं दर्शनही घडवत होता. या मार्गावरून थोडं पुढे आल्यावर समोर दिसणारी पुरंदर किल्ल्याची डोंगर रांग डोळ्याला सुखद गारवा देऊन गेली. पुढे आल्यावर या शेतामध्ये हे 2 सुंदर पक्षी आम्हाला पाहायला मिळाले. हे 2 सुंदर पक्षी पाहून माझ्या छोट्या मुलीला खूप आनंद झाला. मित्रांनो, किकवी जवळ आपण हायवे सोडला आणि आता परिंचे व काळदरीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलोय. माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय पुरंदर किल्ला दिसतोय. तर त्या पुरंदरच्या पायथ्याशी जे सुंदर गाव आहे त्या ठिकाणी आपण चाललोय. तर आता निघूया तिकडे. पुढे वाटेमध्ये एक घाट पण आहे, त्याला किकवीचा घाट म्हणतात. तर तो घाट आता लागणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडी माझ्या प्रवासाचा आनंद द्विगुणित करत होती. इथून पुढे आल्यावर आम्हाला आता अरुंद असलेला किकवीचा घाट पार करायचा होता. हा घाट चढून वर आल्यावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक सुंदर मंदिर आम्हाला पाहायला मिळालं. डोंगर माथ्यावर असलेल्या या मंदिरामध्ये आपल्याला देवादिदेव महादेव आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या दर्शनाचा लाभ घेता येतो. एवढ्या शांत वातावरणामध्ये या मंदिरात दर्शन घेऊन खूप समाधान मिळालं. या मंदिराजवळून दिसणाऱ्या या निसर्गरम्य वातावरणाने आम्हाला काही वेळ इथेच थोपावून धरलं. तिथून थोडं पुढे आल्यावर तब्येत खुश करणारा हा नजारा पाहायला मिळाला. हा घाट माता खाली उतरताना वाटेमध्येच आपल्याला हुंबे वस्ती लागते. या वस्तीवरूनच खाली गेल्यावर बांदलवाडी व त्यानंतर हा पुढचा रस्ता काळदरीकडे जातो. जसा जसा आम्ही पुढे सरकत होतो तसं तसं पुरंदर किल्ल्याची डोंगर रांग अधिकच जवळ जाणवत होती. शांत वातावरणामध्ये मस्त प्रवास सुरू होता आणि वाटेतच आणखी एक सुंदर ठिकाण पाहायला मिळालं. बांदलवाडीच्या थोडंसं पुढे आल्यावर मला एक छान ओढा लागलाय.
रोडवरच आहे तो, छोटासा आहे. तर इथे आता आम्ही थांबलो आहे भिजण्यासाठी. मेन रोडवरच आहे, हे बघा पाठीमागं माझ्या मेन रोड आहे, जो आपण इकडून खालून बांदलवाडीतनं आलो आणि इकडे तो ओढा आहे. शहराच्या वर्दळीपासून दूर आपल्या परिवारासोबत या निसर्गरम्य वातावरणात काही दर्जेदार वेळ घालवला आणि आम्ही सर्वच ताजेतवाने झालो. आजूबाजूला हिरव्यागार डोंगररांगा, डोळे सुखावणारी शेतशिवारं आणि हा पाण्याचा खळखळाट. इथला प्रत्येक श्वास ताजेपणानं भरलेला आणि मनाला सुखद गारवा देणारा. या ठिकाणी बराच वेळ घालवल्यानंतर आम्ही आता काळदरी या गावाजवळ येऊन पोहोचलो. पण काळदरी गावाकडे न जाता आम्ही हे डावीकडचे वळण घेऊन बहिरवाडी या गावाकडे निघालो. किकवी या ठिकाणी पुणे बँगलोर महामार्ग सोडल्यानंतर बहिरवाडी हे गाव साधारण 16 किलोमीटर आहे. पुरंदर किल्ल्याच्या मागच्या बाजूस पायथ्याशी वसलेलं हे निसर्ग समृद्ध गाव. पण त्या गावात पोहोचण्याआधी 2 किलोमीटर अलीकडे हा सुंदर बंधारा पाहायला मिळाला. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वाहणारे हे ओढे आणि इथली शांतता हेच तर महाराष्ट्राचं खरं सौंदर्य. पुरंदर किल्ला, वज्रगड व कानोबाचा डोंगर या सर्वांच्या सानिध्यात वसलेलं बहिरवाडी गाव खूप निसर्गरम्य आहे. आणि काही वेळातच आम्ही बहिरवाडी या गावामध्ये पोहोचलो. या गावात पोहोचल्यावर पुरंदर किल्ल्याचे दिसणारे दृश्य मन प्रसन्न करून गेलं. या गावामध्ये पोहोचताच आपल्याला सर्वप्रथम इथे असलेले भव्य काळभैरवनाथ मंदिर पाहायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचताच मन प्रसन्न करणारी शांतता जाणवली. या मंदिरासमोर असलेला हा सभामंडप फार भव्य आहे व बाहेर आपल्याला श्री विठ्ठल रुक्मिणी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. आणि मुख्य मंदिरात विराजमान आहेत श्री काळभैरवनाथ. ढगाळ वातावरण असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला थोडा थंडावा जाणवत होता आणि काही वेळात फार मोठा वारा सुटला.
वज्रगड आहे का? आणि हे कानोबा. बरं बरं. आणि वज्रगड कुठे? हां हां हा वज्रगड आणि इकडे पुरंदर. पुरंदरला जात आहेत वर? हां इकडून अलाउड करतात? या साईडने नाही ना? हो हो ते नारायणपूर. हो हो. किती घर आहे तिथं? हो का? मोठं आहे की मग गाव. हे पूर्ण पुरंदरची भिंत आहे ना? हे दिसतंय तेच ना? मंदिर आहे वरती, त्या कड्याच्या वरती. या कडेच्या वरच आहे का? शंकराचं मंदिर आहे. ती या कड्यावर? तो कडा आहे ना समोरचा, हां हां. त्याच्यावरती. अच्छा. इथून अलाउड नाही ना आता? नाही नाही इकडे नाही जाणार. या मंदिरासभोवतालचा परिसर पाहून झाल्यावर आम्ही आता परतीच्या मार्गाला सुरुवात केली. परतीच्या मार्गावर किकवीचा घाट उतरताना हे सुंदर नजारे कॅमेऱ्यामध्ये कैद केले. निसर्गरम्य भटकंतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असेच निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासाठी आपल्या भटकंती कंपनी चॅनलला सबस्क्राईब करा. दर आठवड्याला तुम्हाला या चॅनलवर एक सुंदर व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद.